रामदास पाटील साहेबांना सन्मानित केले जात आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सावंत म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। पंढरीनाथ पाटील साहेबांना देखील सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। रोटरियन पंढरीनाथ पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण पाहू शकता व्यासपीठावर। माजी उपाध्यक्ष आहेत रोटरियन, पाहतो आपण त्यांचा देखील हा स्वागत आणि सन्मान केला जातोय। व्यासपीठावर शॉल, बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे। त्यानंतर प्रदीप म्हात्रे साहेब रोटरियन, त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत। दिवा स्पोर्ट दिवा 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील ते आहेत। प्रदीप म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। पास्ट प्रेसिडेंट जगदीश पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। वेलकम वेलकम वेलकम। संजय गोंदली साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। संजय गोंडगे साहेब, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। इलेक्ट प्रेसिडेंट आहेत यस, त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। जगदीश पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल। पुन्हा एकदा सावंत म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जगदीश पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। विशालजी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। जगदीश पाटील साहेबांना सन्मानित केले जात आहे। पास्ट प्रेसिडेंट आहेत आणि त्यांचा देखील हा स्वागत आणि सन्मान केला जातोय। इलेक्ट प्रेसिडेंट संजय गोंडगे साहेबांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत। मी नितीन म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। संजय गोंडगे साहेब यांचा हा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। त्यानंतर अविनाश दिगासकर साहेबांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत, सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण, आणि त्यांचा हा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी विशालजी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। अविनाश दिगासकर साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण पाहू शकता मंचावर केला जात आहे। त्यानंतर बिपिन पाटील साहेब जे रोटरियन आहेत, मी नितीन म्हात्रे यांना विनंती करतोय त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान संपन्न केला जात आहे। योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। मान्यवरांचा शॉल, बुके आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। धन्यवाद। जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये। इनसाइड आउट आपण काय केलेले, चेंडू हवेमध्ये
क्षेत्ररक्षक खूप दूर होता. एक धाव पूर्ण केली. सचिन याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा सहज पूर्ण करताना धावसंख्या भारतीय धावपलकर 19. श्री कान्हाई माता पाळे आणि सनम कमांड कंपनी पायगाव संघासाठी अजिंक्य मडवी यांनी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या. पुढचा चेंडू संजय होता. जबरदस्त फटका डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार षटकार होता सचिन मडवीच्या बॅट मधून. ट्रेडमार्क हा षटकार सिग्नेचर शॉट होता सचिनचा. तसंही सचिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 40+ फॉर्मॅट मध्ये फास्टेस्ट 50 देखील त्याने ठोकलेले आहेत. अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 25 बिनगडी बाद 25 धावांची वेगवान भागीदारी. नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतले फलंदाजी करण्याचा. आजूबाजूचे हे 2 गाभा अडोस की लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 9 सेकंडला रणधीरला आपण पाहतोय. रणधीरने 2 चौकार लगावले. 9 धावांवर खेळतोय. सचिनने आतापर्यंत एक उत्तुंग षटकार आत्ताच पेश केलेला आहे. खेळते वेगवेग 16 धावांवर. दोघांमध्ये चांगली भागीदारी होताना चांगला कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळत आहे. वातावरणामध्ये आज कमालीचा बदल बघायला मिळत आहे. संजय पुन्हा एकदा तयार होईल. मध्यम गती घेऊन आज राईट आर्मवर विकेट. स्टेप आउट फटका खेळला. स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅटने फटका खेळला होता. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबा चौकार. स्ट्रेट फटका खेळला होता. थेट पाठवला चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून एका टप्प्याने 4 धाबांकरिता सचिन ऑन फायर. 9 धावसंख्या वेगाने पुढे जाताना स्कोर कार्ड वर 29. सचिन मात्र खेळपट्टीवर कॅप्टन नॉक इनिंग सादर करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला प्रतिम झेल टिपत नागेश. फलंदाज बाद. सचिन नावाचं जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होते त्याला शांत केलेलं आहे. सर ते शेवटी आपण पाहतोय संजयने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिला. ज्या विकेटची आवश्यकता होती तो प्राइस विकेट मिळून देताना संजयला आपण पाहतोय. धावा धावपलकर स्थिर आहेत. 29 ला एक खेळाडू बाद. वन डाऊनचा बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गुरु येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. गुरु होत्या सुरू पण सचिनने आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 20 धावांचं योगदान दिलं आणि तो झेल बाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. हो खूप प्रचंड वेगाने हा चेंडू टाकला होता. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 30. बरोबर करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 15.00 च्या सरासरीने धावा जोडल्यात. एक चांगली धावगती बघायला मिळते. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जाते. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडीचे ऐतिहासिक ग्राउंड आहे. अनेक मेगा इव्हेंट्स याच ग्राउंडवर आपण बघितलेले आहेत. डे नाईट स्वरूपमध्ये अनेक मेगा इव्हेंट्स याच ग्राउंडवर रंगताना आपण बघितलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालेला आहे. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर 15 धाबा खर्च केले होते नागेशने. कुठल्याही प्रकारची सफलता त्याला मिळवता आली नव्हती आणि दुसऱ्या षटकावर जर नजर टाकली संजयने 15 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. लखा तिसऱ्या षटकासाठी तयार होईल. हो ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे.
क्षेत्ररक्षक झेपावते आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. तिथे काय घडले पाहूया आपण. आणि आता मात्र निश्चितच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. सनम कुमार अँड कंपनी पायगावला. रणधीरच्या खेळीचा अंत झालेला आहे. 2 धाव पूर्ण केले होते. तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये रणधीर देखील बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन ऑफ पायगाव मयूर मुकादम. बंदे में है बहुत धम नाव आहे मयूर मुकादम. आपण पाहतात मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या मान्यतेने रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल आयोजित स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2000 आयोजक संघ आपण पाहतोय स्वर्गीय नारायण स्मृती भादवड आयोजित ही भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल चषक 2026. लखा हो चांगला फटका स्विंग केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा एक जबरदस्त तडाखा षटकार. मयूर एक विस्फोटक आणि हार्ड हिटर बॅटर आहे. आल्या आल्या षटकारांशी खाते उघड करतोय. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली. प्रॉपर चेंडूला बॅटवर घेतला आणि फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. षटकाराबरोबर आता धावसंख्या वेगाने पुढे जाताना स्कोर कार्डवर 38. 38 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा लखा तयार होईल बॉलिंग मार्कवर. भरत देवलीकर यांनी काहीतरी टिप्स कान मंत्र दिलेला आहे लखाला. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर लखा. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर मयूर मुकादम. ओ पायांमध्ये चेंडू टाकला होता. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावलं होतं चेंडूला उचलण्यासाठी पण वेळ होती मयूर याच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना स्कोर कार्डवर 40. धावगती खूप चांगली मेंटेन ठेवलेली आहे. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे पायगाव संघ कर्णधाराने योग्य निर्णय वाटतोय. पुढचा चेंडू लखा याचा. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डाऊन दी लेग स्टंप चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकर ऍड केली जाईल. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना 41. लखा पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. ओ पुन्हा एकदा स्विंग केलाय चेंडूला. वज्र टोला भीम टोला चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या वेगाने पुढे जाताना स्कोर कार्डवर 47. पण काय फलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये मयूर. धुवाधार फलंदाजी करताना आतापर्यंत 2 गगनभेदी त्यांनी षटकार लगावलेले आहेत. 14 धावांवर खेळताना आपण पाहतोय. विजय नथू पाटील साहेबांचे शुभागमन. जे पोलीस पाटील आहेत दापोडे गावचे आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ सरळ बॅटने फटका खेळलेला आहे. डाऊन द ग्राउंड पण क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळते. अगदी स्ट्रेट फटका खेळला होता सरळ बॅटने. वेळ होती फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 49. काय फलंदाजी करतोय मयूर. ड्रॉप सीनचा हिरो आहे. जबरदस्त कामगिरी करतोय या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवताना पाहतोय.
वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. यस, बॅटला स्पर्श झाला होता चेंडू. व्यासपीठावर आत्ताच शुभागमन झालेलं विजय नत्थू पाटील साहेब जे पोलीस पाटील आहेत दापोडे गावचे, आपलं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. देवानंद पाटील साहेब जे रोटरियन आहेत, आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मणिलालजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं, आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 50. खूप चांगल्या धावा आणि विशेष म्हणजे मयूर ला चांगला सूर सापडलेला आहे. एक जमेची बाजू आहे. सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघाच्या दृष्टिकोनातून शेवटच्या षटकासाठी जितू तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल मयूर. 17 धावांवर खेळतोय मयूर. फक्त 5 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. ओ पूल केलेला आहे. तगडा प्रहार. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. पहिला सामना जो झाला होता त्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू होता गिरीश पाटील. आपण यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. गावदेवी केवणी दिवे संघाला पराभूत करून केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाने तिथे बाजूला गेट आहे, लक्षात घ्यायचं आहे. गेट आहे तिथे, त्याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी. मिड विकेट सीमारेश्वर स्क्वेअर लेगला गेट आहे. अजून एक अप्रतिम फटका आपण पाहतोय. भिरकावून दिले चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. भव्य षटकार. हॉलमार्क हा षटकार बघितला आपण. हाय अँड हँडसम स्ट्रोक बाय मिस्टर मयूर मुकादम. धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 60 धावांचा उच्चांक बघायला मिळतोय या स्पर्धेमधील. मयूर काय फलंदाजी करते. तिसरा षटकार त्याने लगावलेला आहे. षटकार किंग, सिक्सर किंग म्हणून त्याची ख्याती आहे संघामध्ये. 60 धावा धावपलकावर. 60 धावा 27 धावांवर खेळतोय. जबरदस्त पॉवरफुल फलंदाजी पेश करतोय. स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये आक्रमणाला त्याने सुरुवात केलेली आहे. पुढचा चेंडू चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हाय तो उत्तुंग षटकार. षटकार षटकार आणि षटकार ठोकताना पाहतोय मयूर मुकादमला. षटकार बरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 66 ऑन बोर्ड. काय फलंदाजी करतोय. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करताना सामन्यामधून मयूर मुकादम. तेहतीस धावांवर खेळतोय. 8 चेंडूंचा सामना केलेला आहे. चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. डाव्या एष्टीवरचा फुल टॉस चेंडू आणि चांगला समाचार घेतलेला आहे मयूर मुकादम याने. धावसंख्या आता 4 धावांच्या मदतीने पुढे जाईल 70. सदोतीस धावांवर खेळतोय मयूर मुकादम. काय फलंदाजी करतोय. 9 चेंडूंचा सामना केलेला आहे. 2 चौकार आणि 4 नेत्रदीपक षटकार पेश केलेले आहेत मयूर मुकादम याने. बंदे में है बहुत दम नाम है मयूर मुकादम. जबरदस्त गोलंदाजांची यथेच्छ पिटाई करताना पाहतो आपण मयूरला. पुढचा चेंडू जितूया राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल अँड पॉवरफुल. काय फटका खेळलेला आहे. बिग हिट 6 रन्स. जबरदस्त फलंदाजी करताना हे ग्राउंड आपण पाहतोय. आउटफील्ड अतिशय टणक आहे. हाय स्कोरिंग साठी हे ग्राउंड ओळखले जाते. आणि या षटकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 76 धाबा. मोठा माइलस्टोन बघायला मिळते धावपलकावर. धाबांचा डोंगर रचताना टीम सनम कुमार अँड कंपनी पायगाव.
चांगले क्षेत्ररक्षण वेळ होती फलंदाजाकडे. 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर. 78 धावा धावपलकावर आणि 79 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल. 45 धावांवर नाबाद राहिलेला आहे बॅटर मयूर मुकादम. 5 धावांनी अर्धशतक निश्चितच झोकलेलं आहे, पण हरकत नाही. काय खेळ सादर केलेला आहे. धुवाधार ट्राय टू नेक्स्ट टाइम बाय मिस्टर मयूर मुकादम. 45 धावांची तुफानी इनिंग ज्याने सादर केली. ड्रॉप सीनचा हिरो मयूर मुकादम बेने 11 चेंडूंचा सामना केला. त्यामध्ये आपण पाहतोय 5 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकारांचा समावेश. तर यानंतर जो सामना होईल युवान शिलोन पिंपलास जरीमरी माता आलिमघर. दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला तर टॉस करण्यासाठी यायचंय युवानशी 11 पिंपलास आणि त्यांच्या अपोजिट संघ जरीमरी माता आलिमघर. गावदेवी केवणी दिवे संघ करंदर आपण संपर्क साधायचा आहे. तसंच केवणी स्पोर्ट्स केवणी संघ करंदर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अमित भोईर परीक्षित गोंदले आपण संपर्क साधायचा आहे. बघा मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये जवळजवळ 40 संघ खेळताना पाहतोय. मापोली, अनगाव, शेलार, त्याचबरोबर आपण पाहतोय आलिमघर, अंजूर असे एकापाठोपाठ जवळजवळ 900 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय 40 संघांमधून. चला तर आपण टॉस करणार आहोत. लगेचच या 2 संघांमध्ये टॉस आम्ही करणार आहोत. जरीमरी माता आलिमघर आणि युवान शिलोन पिंपलास. येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये एप्रिलला बरोबर आपण पाहणार आहोत टेनिस क्रिकेटमधील एक मोठा बिग शो, बिग इव्हेंट्स आपल्याला बघायला मिळेल. मास्टर प्रीमियर लीग बक्षिसांचा वर्ष असलेली स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. जगदीश पाटील साहेब आणि द्वारकानाथ म्हात्रे साहेब, संजय गोंडगे साहेब त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. पंढरी पाटील साहेब त्यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही हे नाणेफेक करणार आहोत. युवान शिलोन पिंपलास आणि श्री जरीमरी माता आलिमघर अशी ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. छापा असा कॉल आहे. पिंपलास संघ करण्याचा छापा चाललेला आहे. मान्यवांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतो आपण नाणेफेक करण्यासाठी आल्याबद्दल. किशोर नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय? बॅटिंग. काय रिझन आहे बॅटिंग करण्यामागे? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार. थोडक्यात काय सांगशील स्पर्धेविषयी? स्पर्धा ही अतिशय सुंदर आणि चांगले आयोजन. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. केपी नाणेफेक गमावले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. मनासारखे झाले की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? हो मनासारखंच झालं. क्षेत्ररक्षणच घेणार होतो आम्ही. जे हवं होतं ते मिळालेलं आहे. थोडक्यात तू काय सांगशील स्पर्धेविषयी? अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे आणि सावंत म्हात्रेंनी म्हणजे तेवढ्या लांबून इकडं एवढं आयोजन करणं म्हणजे एक खेळाची चांगली गोष्ट आहे आणि मस्त आयोजन आहे. प्रेक्षकांना एक रफ अँड टॉप मॅच बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. युवान शिलोन पिंपलास संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करण्याचा आमंत्रित केलेले आहे क्षेत्ररक्षणासाठी जरीमरी माता आलिमघरला. आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. हाल चेक. पाय संघ आपण खेळाडू कक्षामध्ये रवाना व्हायचं आहे. पाय संघ एका साईडने आपण जायचं आहे.
सामना चालू करायचा आहे पंच. खेळाडू कक्षामध्ये जायचं आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय, हलक्या हाताने दिशा दाखवली, वेगाचा वापर केला, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं, परंतु पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने एकदा पूर्ण केली. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं चला तर पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अगदी उडी मारून हा चेंडू अडवला गेला. क्षेत्ररक्षण फार सुंदर झालं आणि फलंदाजाने मात्र या चेंडूवरती 2 धावा देखील पूर्ण केल्या. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला, त्याच्यावरती फार सुंदर फटका सजवला गेला, परंतु या चेंडूवरती फक्त 2च धावा या फलंदाजाने मिळवल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेला चेंडू हवेमध्ये, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, पकडली जाणार झेल, संपणार फलंदाजाचा खेळ. पहिला धक्का लागतोय टीम श्री काणाई माता पाय या संघाला. फार सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. खरं तर नागेशने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बघा, सर्व संगणक एक दक्षता घ्यायची आहे. खेळाडू कक्ष तुमच्याकरता बनवण्यात आलेला आहे, आपण तिथेच बसायचं आहे, विनंती असेल. नेक्स्ट मॅच ज्या संघांची आहे ते संगणक लक्षात असू दे, आपल्याला खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. मॅचकडे आपण वळणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती खेळण्याकरता जितू आलेला आहे. आडव्या बॅटने पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. आपण पाहतोय बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन तेवढंच चांगलं, बॅटच्या आतल्या भागेला चेंडू लागला, पंच देखील सांगत आहे, आणि 1 धाव फलंदाजाने पूर्ण केली. पहिल्या डावामध्ये आपण पायगाव संघाचा विचार केला, काय सुंदर फलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जणू काही चौका षटकाचा पाऊसच पाडत होता. हो, हा चेंडू सुरेख लेंथवरती पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगत आहेत हा चेंडू डेड बॉल आहे. पंच, षटक समाप्त आहे. ओके ओके. बघा, पहिल्या षटकामध्ये 40 फ्लायचीच क्रिकेट खेळतात, लक्षात असू द्या. प्लेयर येणार, रिटायर हार्ड झाल्यानंतर देखील 40 फ्लायचाच बॅटर उतरणार, लक्षात असू द्या. फोर्टी फायच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे, कारण बॅटर रिटायर हार्ड झालेला आहे, लक्षात असू द्या. फोर्टी फाय सर असणार आहे. बघा, बॅटर जर आऊट झाला असता तर आपण 40+ क्रिकेटर उतरू शकलं, परंतु रिटायर हार्ड झाले, त्या अनुषंगाने 45 क्रिकेटरच मैदानाच्या आतमध्ये उतरणार.
बघा सर्व पदाधिकारी इथे बसलेलेच आहेत. आपण पंचांची कोणताही आर्ग्युमेंट्स करू नका, विनंती असेल. बॅटर आऊट झाल्यानंतर तुम्ही 40+ क्रिकेटर आतमध्ये पाठवू शकता, परंतु 45चाच तुम्हाला पाठवावे लागेल जर रिटायर्ड हार्ट्स तुमचा बॅट्समन झाला असेल तर. याची दक्षता सर्व टीमचे कॅप्टन्स घ्यायची आहे, लक्षात असू द्या. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती पाहायला मिळणार आणि सचिन आलेला आहे गोलंदाजी करण्याकरता. आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता. कनेक्शन याही वेळेला प्रॉपर नाहीये. चेंडू चाललाय फायनली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर फलंदाजाने या चेंडूवरती एकदा पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 5 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण रणधीरला पाहिलं, फार सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्त्वाची विकेट देखील त्याने मिळवली. हा चेंडू आता पाहिलं जाणार, जास्त बाहेर चेंडूने वळण घेतलं. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न सचिनने केला होता, परंतु चेंडूने जास्त बाहेर वळण घेतलं. व्हाईट बॉल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फुल लेंथ आहे, खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचं होतं. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, याही वेळेला आपण पाहिलं तर चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर करण्यात आलं. इथे मात्र दुसऱ्या धावेमध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालं तर लागलं धक्का दुसरा. दुसऱ्या डावेमध्ये आपण पाहतोय फलंदाज भरत देवळीकर यांना मात्र जागा सोडावी लागली. जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती श्री कान्हाईमाता पाई या संघाची, ती आता सध्या तरी तंबूची आसरेला आहे. न्यू बॅटर संजय आलेला आहे, क्रमांक 4चा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 78 धावा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाल्या. 79 धावा बनवायच्या आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. झेल झाली संपन्न तर गोलंदाजाला मिळते विकेट. फुलटॉस चेंडू होता, मात्र त्या चेंडूवरती जो फटका यायला हवा होता तो मात्र इथे आलेला नाहीये. डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. विकेट मिळाली गोलंदाज सचिन याला, हे पाहू शकता आपण ॲक्शन रिप्ले. यस, बघा ज्यावेळेस बॅटर बाद होणार त्यावेळेस 30th सर्कल पार होण्याच्या आधी न्यू बॅटर आतमध्ये जाणं बंधनकारक आहे, लक्षात असू द्या. हा चेंडू चांगल्या लेंथमध्ये पाहायला मिळाला. खरं तर बॅटरने पाहिलं तर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण यावेळेस सचिनने मात्र कटरचा वापर केला. पडल्या चेंडू हलकासा बाहेर निघाला आणि त्या बाहेर निघाला चेंडूमध्ये बॅटर मात्र बीट झाला. चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. हाही चेंडू चांगला आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला. खरं तर आपण पाहतो सचिन फार सुंदर लेंथ हाताळत आहे, परंतु बॅटर मात्र अगदी जागेवरना खेळण्याचा प्रयत्न करत आहे. सलगचे 2 चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावा भरपूर बनवायचे, धावा येणं फार महत्वाचं आहे. हाही चेंडू चांगला आहे. वाह वाह भाई वाह, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. सलगचे 3 चेंडू डॉट आले तर षटक क्रमांक 2 हे देखील आता संपलं. दुसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली. बॅटर किरण आहे का? यस, बॅटर किरण आहे.
तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत किरणने सादर केला, परंतु तिन्ही चेंडूवरती एकही मोठा फटका किरणला मारता आलेला नाही. का त्याचं कारण काय तर सचिनकडे एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे अनुभव आहे आणि काय सुंदर गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कर्णधार देखील आहे टीम सोनम कुमार अँड कंपनी पायगावचा आणि त्याला ठाऊक आहे त्याची जबाबदारी काय आहे. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या, तर 1 विकेट सचिनच्या देखील नावी राहिली. येणारे उर्वरित आता 12 चेंडूने जिंकण्याकरता 72 धावींची गरज आहे टीम पाय या संघाला. मयूर आलेला आहे क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरता. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेमध्ये झेलच्या खाली गोलंदाज येतोय, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय फिंगरला लागल्यानंतर जमिनीला दान झाला. झेल सोडण्यात आली तर मात्र संजयला जीवदान मिळालं. खरं तर अशा कॅचेस घेणे राजू सर फार अवघड असतं, कारण ज्यावेळेस फार उंच झेल असतो त्यावेळेस जजमेंट होणं तेवढंसं सोपं नसतं. परंतु प्रयत्न बघा, गोलंदाज मयूरने फार सुंदर केले. 2 धाबा इथे मिळाल्या आणि धावफलक 9 या अंकावरती आहे. हा चेंडू आता पाहिलं जाणार. खरं तर चेंडूला गती फार सुंदर होती, परंतु जी लाईन हवी होती मयूरला ती इथे मात्र मिळाली. चेंडूने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डाव्या सीच्या बाहेर वळण घेतलं. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तर धावफलक आपण पाहतोय 10 या अंकावरती पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल यावेळेस मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अवघं आपण पाहतो तर मनगट वळवलं गेलं. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये थोडंसं पंबळ पाहायला मिळालं, त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला. दोघांमध्ये चांगली कॉलिंग झाली. यस्नोवेटचं वापर करण्यात आलं आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर 2 या आकड्यामध्ये करण्यात आलं. धावफलक 12 या अंकावरती आहे. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडला पुल करायचं होतं. फटका तर फार सुंदर सजवला, परंतु जी गॅप संजयला हवी होती ती इथे मिळालेली नाही आहे. परंतु क्षेत्ररक्षण बघा काय सुंदर पाहायला मिळतोय. खरं तर मयूरची प्रशंसा करूया, कारण ज्या पद्धतीने त्यानं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्याच पद्धतीनं त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजेच काय तर हा खेळाडू मास्टर माइंड आहे. हो, हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर थोडासा लो फुलटॉस होता. संधी होती बॅटरला मोठा फटका खेळण्याची, मात्र किरण आज पूर्णपणे दबावामध्ये. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत साकारला आहे आणि 4ही चेंडू त्याने डॉट खेळलेले आहेत. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न यावेळेस झाला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन तेवढं चांगलं नाही आहे. चेंडू चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये फिल्डिंग करण्याकरता. इथे मात्र 1च धाव मिळणार. अब एक्के दुक्के से कुछ नहीं होगा. तुम्हाला जर तुमच्या इंटेन्शनपर्यंत पोचायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटचा ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्याचं वापर मयूरने केलं. अक्षरशः बॅटरला भाग पाडलं बॅटचा फेस खाली आणण्याकरता. शेवटचा चेंडू होता 3ऱ्या षटकामधला आणि त्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. तर 3रं षटक देखील A1 दर्जाचं पाहायला मिळालं. आपण पाहतो पायगाव संघ आज पूर्णपणे चार्ज झालेला आहे. दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण त्यांचा विचार केला. फलंदाजी करताना देखील फार सुंदर फलंदाजी राहिली, परंतु गोलंदाजी करताना देखील तोच दबदबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तो सातत्य तो टिकवून ठेवलेला आहे. या षटकामध्ये मयूरला आपण गोलंदाजी करताना पाहिलं आणि 8 धावा त्याने खर्च केल्या. एकूण धावसंख्येचा विचार केला आपण राजू सर तर 15 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. तर समीकरण आपण पाहिलं येणाऱ्या आता 6 चेंडू आणि 64 धावेंची गरज. वाव, बढिया शॉट. काय सुंदर फटका पाहायला मिळाला. स्लॉप स्लिपच्या अंदाजामध्ये खेळला गेला. 1 धाव इथे मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश मिळणार. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न केले फलंदाजाने आणि परमेश्वराने त्याला साथ दिली. 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. तर धावफलक आपण पाहतोय 2 धाबीच्या मदतीने 17 या अंकावरती आहे. हा चेंडू चांगल्या लेंथवरती पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहतो तर चेंडूवरती बोटं फिरवण्यात आली आणि ही ताकद आहे धनंजय या गोलंदाजी. ज्या वेळेस मैदानाच्या आत चेंडू हाताळला असतो त्यावेळेस बाहेरच्या बाजूला वळण देत असतो. आणखी एक चांगला चेंडू. त्यांच्या मागे फार सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळालं. तर विकेटचं पतन हे मैदानाच्या आतमध्ये होतोय. संजयला जागा सोडावी लागणार. लागतोय धक्का 4थं टीम पाय या संघाला.
काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने पुन्हा बाहेरच्या बाजूला वळण घेतलं. वारंवार चांगली लेंथ आपल्याला धनंजयच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चेंडूला वळण देण्यामध्ये यश मिळत आहे आणि हेच कारण आहे कुठंतरी बॅटरला थांबवलं जातंय. मी मगाशी उल्लेख केला होता की आज दोन्ही फॉर्मॅटमध्ये पायगाव संघाचा फार सुंदर खेळ राहिला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं आहे क्रमांक 6 वरती खेळण्याकरता. पुढे सरकून याही वेळेला आपण पाहतोय समोर खेळायचं होतं. बॅटच्या वरच्या भागेला चेंडू लागलेला चेंडू चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फिल्डिंग करण्याकरता. इथे एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा एक धाव मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार आणि धावफलक आपण सध्या तरी पाहतोय 18 या अंकावरती आहे. विराट कोहलीचा हा जर्सी नंबर आहे, सध्या तरी तो लागलेला आहे. आणखी एक चांगला चेंडू. याही वेळेला आपण पाहिलं पूर्णपणे फ्लाईट देण्यात आली होती. बॅटरला चकवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे, ती पूर्णपणे आता साकारली जातोय. धनंजय अण्णा गवळींना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. मास्टर 40 असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. काय सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.